यवतमाळ जिल्ह्यातील दारव्यामध्ये गौराईचा चमत्कार। एका महिलेच्या घरी गौराईचा फक्त मुखवटा राशीवर ठेवला होता, फक्त मुंडकं ठेवलं होतं, पण तिथे चक्क महालक्ष्मी उठून उभी राहिली। हा चमत्कार पाहायला लाखो लोकांची गर्दी झाली आणि काही तासात 15 ते 20 लाख रुपयाची देणगी जमा झाली। एका दिवसात 20 लाख रुपये दानपेटीत जमा झाले। आता इथे महालक्ष्मीचं मंदिर होणार। गौराईचा हा चमत्कार संपूर्ण राज्यात व्हायरल झाला, लोकांच्या रांगा लागली। काही तासात 20 लाख रुपये दानपेटीत जमा झाले। आता ती महिला तिथे मंदिर बांधणार, विसर्जन करणार नाही, पण त्यानंतर तिथे अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलीस पथक दाखल झालं। त्यांनी या तपास मोहिमेमध्ये हा चमत्काराचा पर्दाफाश केला, सत्य तपासण्यात आलं। अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांना या तपासात अत्यंत धक्कादायक गोष्टी उघड झाल्या। एक अत्यंत गरीब महिला जिचा नातू दवाखान्यात ऍडमिट होता, दरवर्षी ती गौराई बसवायची, पण यावर्षी नातू दवाखान्यात असल्यामुळे तिने फक्त मुखवटा किंवा मुंडकं हे तांदूळाच्या राशीव ठेवलं होतं। आणि जेव्हा ती शेजाऱ्यांकडे चाळणी आणायला गेली होती, तेव्हा तिने पाहिलं की तिथे मुखवटा नव्हता, साक्षात महालक्ष्मी उठून उभी राहिली होती। ही बातमी वाऱ्यासारखी त्या तालुक्यात जिल्ह्यात पसरली आणि अक्षरशः लोकांच्या रांगा लागल्या। त्या महिलेची मुलाखत घेण्यात आली, तेव्हा तिने ते सत्य सांगितले। अक्षरशः लोक पूजा अर्चा करू लागले। एका दिवसामध्ये 20 लाख रुपयाची देणगी जमा झाली। आता तिथे ती मंदिर बांधणार होती, लोकांची गर्दी हटत नव्हती आणि हा सगळा प्रचार चाललेला पाहून अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलीस पथक दाखल झाले। या फक्त मुखवट्याची पूर्ण महालक्ष्मी कस काय झाली, या चमत्काराची शहानिशा करण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्या ठिकाणी आली। मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीला तपासात काय सापडलं, पोलीस या महिलेला काय म्हणाले, खरंच हा चमत्कार होता की अंधश्रद्धा होती, झालेला प्रकार खरा होता की खोटा होता, आता तिथे मंदिर बनवलं जाणार का, ते 20 लाख रुपये देणगी कोणाला मिळणार आहे, त्या पैशांचं काय होतं, ती महिला खरं बोलत होती की खोटं बोलत होती, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती। श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये धूसर रेषा असते, पण काय होतं जेव्हा ही रेषा पूर्णपणे पुसली जाते, काय होतं जेव्हा एका रात्रीत एक गरीब घर हजारो लोकांचं तीर्थक्षेत्र बनतं, आणि काय होतं जेव्हा देवाच्या नावावर लाखो रुपयाचा पाऊस पडू लागतो। आज आपण एका अशा घटनेविषयी माहिती घेणार आहोत जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं। ही कहाणी आहे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील एका महिलेची, जिच्या घरी हा असा चमत्कार घडला ज्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे। कल्पना करा, एका गरीब महिलेच्या घरी धान्याच्या राशीव ठेवलेला फक्त मुखवटा, देवीचा मुखवटा, फक्त मुंडकं, दुसऱ्या दिवशी सकाळी चक्क साडी नेसून पूर्ण मूर्तीच्या रूपात उभा राहतो। तुम्ही बरोबर ऐकले, फक्त मुखवटा ठेवला होता आणि साक्षात महालक्ष्मी उठून उभी राहिली। ही बातमी वेगाची वाऱ्याच्या वेगानं पसरली, हजारो लोकांची गर्दी त्या महिलेच्या दारात तुटली। एका दिवसात, फक्त एका दिवसात 15 ते 20 लाख रुपये दानपेटीत जमा झाले। लोक अक्षरशः पाया पडत होते, पूजा करत होते। ती महिला म्हणाली मंदिर बांधायचं, पण खरंच हा देवीचा चमत्कार होता का माणसाने रचलेला एखादा बनाव होता। या कथेला एक नवीन वळण आलं जेव्हा या चमत्काराच्या ठिकाणी पोलीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती दाखल झाली। त्यांनी या चमत्काराची सत्यता तपासण्यास सुरुवात केली। त्या तपासात जे उघड झालं ते या चमत्कारापेक्षा भयानक होतं। मग काय घडलं, ही कहाणी आहे अंबिका नगर मध्ये राहणाऱ्या मंगला इंगोले यांची। मंगलाताईंचं आयुष्य म्हणजे गरिबी आणि संघर्षाची एक लांबलचक कथा। पती नाही, घरात मुलगा आणि सून, पण परिस्थिती अत्यंत हलाखीची। रोजच्या जगण्याची लढाई लढता लढता नाकी नऊ यायचे, पण या सगळ्या परिस्थितीत एक गोष्ट होती जी मंगलताईंनी कधीच सोडली नाही, ती म्हणजे महालक्ष्मीवर असणारी निस्सीम श्रद्धा। दरवर्षी गणेश चतुर्थीनंतर येणाऱ्या ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मीचा सण त्या मोठ्या उत्साहाने साजऱ्या करायच्या। घरात मंगलमय वातावरण असायचं। याही वर्षी परिस्थिती वेगळी होती। त्यांचा काळजाचा तुकडा, त्यांचा नातू आजारी होता, त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं। घरातलं वातावरण चिंतेचं होतं, नातवाच्या तब्येतीची काळजी, दवाखान्याचा खर्च या विचाराने मंगलताई खचून गेल्या होत्या। अशा परिस्थितीत सण साजरा करण्याचं त्यांच्या मनात नव्हतं। त्या म्हणाल्या माझा नातू दवाखान्यात आहे, मला काही सुचत नाही, मी यावर्षी महालक्ष्मी बसवणार नाही। पण घरातल्यांनी आणि शेजाऱ्यांनी समजूत काढली, असं परंपरेत खंड पाडू नकोस, देवीचा कोप आहे, निदान फक्त राशीवर मुखवटा तरी ठेव। मोठ्या नाकुशेने त्यांनी केवळ परंपरेचा मान राखण्यासाठी होकार दिला आणि यावर्षी त्यांनी धान्याच्या राशीवर देवीचा मुखवटा ठेवून साध्या पद्धतीनं पूजा केली। ती रात्र होती, साधारण रात्रीचे 11 वाजले होते। घरातलं काम आटपून मंगलताई रवा चाळायचा होता। त्यांच्या घरात चाळणी नव्हती, म्हणून त्या शेजारच्या घरी चाळण्या आणायला गेल्या। त्या गेल्यानंतर तेव्हा घरात शांतता होती। राशीवर ठेवलेला मुखवटा शांतपणे विसावला होता। 5-10 मिनिटांनी त्या चाळणी घेऊन परत आल्या। त्यांनी घराचा दरवाजा उघडला आणि आत पाऊल टाकताच त्या जागीच थिजल्या। त्यांच्या अंगावर वीज पडल्यासारखं झालं। त्यांनी समोर भिंतीवर एक विचित्र सावली दिसली, कोणीतरी घरात उभं आहे असं त्यांना वाटलं। त्या भीतीने घाबरल्या। त्यांनी हळू दिवा लावला
आणि समोर पाहिलं ते दृश्य त्यांनी पाहिलं त्यावर त्यांचा विश्वास नव्हता. ज्या फक्त राशीवर त्यांनी मुखवटा ठेवला होता तिथे साक्षात महालक्ष्मीची मूर्ती उभी होती. मंगलताईंना दरदरून घाम फुटला. अरे बापरे, हे काय आहे? त्यांच्या तोंडातून शब्द फुटले. त्यांनी घरातल्यांना आवाज दिला. बघता बघता ही गोष्ट शेजारच्यांच्या कानावर गेली. काही क्षणात त्यांच्या दारात गर्दी जमा व्हायला सुरुवात झाली. सकाळ उजेडेपर्यंत ही बातमी दारवा शहरात आणि मग संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. मंगला इंग्लंडच्या घरी महालक्ष्मी प्रकट झाली. गरीब बाईच्या घरी देवीचा चमत्कार. या बातम्यांनी लोकांचे लोंढ्याच्या लोंढे अमेरिकेकडे वाहू लागले. त्यांच्या घरात कालपर्यंत गरिबी होती, पण आज घराला तीर्थक्षेत्राचं रूप आलं होतं. लोकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या. कुणी नारळ फोडत होतं, कुणी पूजा करत होतं. एकानं तिथे दानपेटी ठेवली आणि मग काय, पैशाचा पाऊस पडू लागला. सामान्य लोकांसोबत मोठे व्यापारी, राजकारणी यांनी हजेरी लावली. अवघ्या 24 तासात दानपेटीत 15 ते 20 लाख रुपये जमा झाले. या अनपेक्षित संपत्तीनं आणि प्रसिद्धीने मंगलाताई भारावून गेल्या. त्यांनी जाहीर केलं, ही देवीचीच इच्छा आहे. आता मी या जागी लक्ष्मीचं भव्य मंदिर बांधणार आहे. पण जिथे श्रद्धा आहे तिथे शंका आहे. जिथे जेवढा पैसा असतो तिथे संशय निर्माण होणं स्वाभाविक आहे. ही घटना पोलिसांच्या आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या समितीच्या कानावर गेली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घरात शिरताच त्या परिस्थितीचा आढावा घेतला. मावशी, हे कसं शक्य आहे? पोलिसांनी विचारलं, एवढ्या लोकांच्या घरी महालक्ष्मी बसवतात आणि चमत्कार तुमच्याच घरी कसं काय झाला? हे देवाला माहिती. मी तर काहीच केलं नाही. मी बाहेर गेली होती, परत आली तर देवी उभी होती, अशी मावशी म्हणाली. त्यानंतर ते म्हणाले, खरं सांग मावशी, तुम्ही बाहेर गेला असताना घरात कोणी होतं का? तुमच्या मुलाने तर हा प्रकार केला नाही ना? नाही साहेब, माझा मुलगा तर कालपासून घरी नाही, घरात कुणीच नव्हतं. बघा, हे कोणीतरी केलेलं षडयंत्र आहे. आपल्या हिंदू धर्मातल्या देवी देवतांचा असा वापर करणं चुकीचं आहे. हा देवतांचा अपमान आहे. आमच्याकडे रिपोर्ट आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले म्हणाले 15 ते 20 लाख रुपये जमा झाले. हे पैसे मंदिरासाठी आहे की आणखी कशासाठी? तुम्ही लोकांना फसून पैसे गोळा करत आहात, त्यांनी त्याचा आरोप ठेवला. मी कोणाला फसून नाही राहिले. लोकांनी मत श्रद्धेनं दान केलं. मी इथे मंदिर बांधणारच. तुम्ही मला थांबवू शकत नाही, अशी मावशी म्हणाली. बराच वेळ वादप्रतिवाद झाला. पोलिसांनी आणि अंशच्या कार्यकर्त्यांनी त्यांना संभवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितलं की प्रत्येक सणाची एक पद्धत असते. महालक्ष्मीचं 3ऱ्या दिवशी विसर्जन करायचं असतं. तुम्ही ते न करता लोकांना अंधश्रद्धेत ढकलत आहे. तुम्ही तात्काळ मूर्तीचं विसर्जन करा, नाहीतर आम्हाला तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक करावी लागेल आणि हे घर सील करावं लागेल. कायद्याच्या दबावापुढे सततच्या चौकशीमुळे अखेर मंगलताईंचा निर्धार खचला. त्यांनी मूर्तीचं विसर्जन करावं लागलं की नाही हा प्रकार अजून पुढे येणारच आहे. ज्या चमत्काराने 2 दिवस संपूर्ण जिल्हा ढवळून काढला, तो चमत्कार आज संपूर्ण राज्यामध्ये पसरला आहे. मग आता खरंच चमत्कार होता का? अनिसच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विसर्जन करायला लावलं होतं. त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं किती वेळ तुम्हाला पाहिजे विसर्जन करण्यासाठी. त्यांना स्पष्टपणे विचारण्यात आलं. पोलिसांनी सूचना दिली की तुम्ही फसवणूक करताय, तुमच्याकडे दुसरा कुठला पुरावा नसल्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. जर लवकरात लवकर तुम्ही याचं विसर्जन केलं नाही तर तुमच्यावर कारवाई आम्ही करू शकतो, तर असं देखील सांगण्यात आलं. मग आता प्रश्न निर्माण असा झालाय की आकार चमत्कार होता का, की मंगलताईच्या नातवाच्या आजारपणामुळे आणि गरिबीमुळे हातात झालेल्या आईने स्वतःला किंवा जगाला दिलासा देण्यासाठी एक रचलेला बनाव होता, किंवा मग त्या बाहेर गेल्या असताना कोणतरी मुद्दाम पैशाच्या लोभापायी ही मूर्ती तिथं उभी केली होती? याचं उत्तर कदाचित मिळेल की नाही हे सांगता येत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, दारवाच्या या घटनेने पुन्हा एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजून सांगितला. देव माणसात असतो, मंदिरात असतो, आपल्या श्रद्धेत असतो, पण तो चमत्काराच्या बाजारात विकला जात नाही. तुमचं या घटनेबद्दल मत काय आहे? ही घटना 1 ऑक्टोबर 2023 रोजी घडली होती. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये संपूर्ण खळबळ त्या ठिकाणी उडवली होती. गौरींचा चमत्कार तुमच्या घरी झालाय का? महालक्ष्मीचा चमत्कार तुम्हाला काही अनुभव आलाय का? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.